लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न आणि आता थेट मलेशिया कनेक्शन. नाशिकच्या TCS BPO मधून समोर आलेली ही कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल अशी काहीशी दिसतीये. मात्र हे सगळं प्रकरण उघड कसं झालं? या प्रकरणात जोडलं जाणारं मलेशिया कनेक्शन नेमकं काय आहे? जाणून घेऊयात पोलिसांचं सिक्रेट ऑपरेशन ते आता उघड झालेलं मलेशिया कनेक्शन. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. फेब्रुवारी 2026 मध्ये नाशिक पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. माहिती इतकी संवेदनशील होती की थेट धाड टाकणं धोक्याचं होतं. मग पोलिसांनी रचला एक फिल्मी सापळा. 4 महिला पोलीस कर्मचारी आपलं खाकी वर्दीचं अस्तित्व विसरून हातात झाडू पोते घेऊन हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कंपनीत शिरल्या. दिवसभर साफसफाई करताना त्यांच्या नजरा कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर होत्या. या अंडरकव्हर ऑपरेशनमध्ये महिला पोलिसांनी तिथे काम करताना कर्मचारी कशा प्रकारे एकमेकांशी संवाद साधतात, कोणावर दबाव टाकला जातोय आणि कशा प्रकारे जाळं विणलं जातंय यावर बारीक लक्ष ठेवलं. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती जे लागलं ते थक्क करणारं होतं. जेव्हा पोलिसांनी आरोपींचे फोन जप्त केले आणि व्हॉट्सअप चॅट्स उघडले तेव्हा तपासाचे धागेदोरे थेट 7 समुद्रापार मलेशियापर्यंत पोहोचले. तपासात इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख वारंवार समोर आला. हा इम्रान मलेशियातील एक धार्मिक प्रचारक असल्याचं मानलं जातंय. तो व्हिडिओ कॉलद्वारे नाशिकमधील आरोपींच्या संपर्कात होता. मलेशियात मोठ्या पगाराची नोकरी आणि आलिशान लाईफस्टाईलचं आमिष दाखवून आरोपी तरुणींना मलेशियात पाठवायचा कट रचत होता. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली की एका पीडित तरुणीचा पासपोर्ट काढण्याची प्रक्रियाही आरोपींनी सुरू केली होती. या मुलींना धर्मांतर करून थेट मलेशियात पाठवण्याचा हा एक मोठा कट असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात आमिष दाखवताना संशयित आरोपी फक्त स्वतः बोलत नव्हते, तर मलेशियातील लोकांशी या तरुणींचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणं देखील करून देत होते. दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव वारंवार समोर येतंय, ते म्हणजे निदा खान. निदा TCS BPO युनिटमध्ये व्यवस्थापकीय HR पदावर कार्यरत होती. त्यासोबत तिच्यावर एक विशेष जबाबदारी होती. ती कंपनीच्या ICC म्हणजेच अंतर्गत तक्रार निवारण समितीची सदस्य होती. ज्या समितीवर महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते त्याच समितीची सदस्य आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तपासात निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पहिला आरोप की तिने तक्रारी दडवल्या. पीडित महिलांनी दिलेल्या 78 पेक्षा अधिक ईमेल्स आणि चॅट्सच्या तक्रारींकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. दुसरा आरोप, तिने दोषींना पाठीशी घातलं. छळ करणाऱ्या टीम लीडर्सना वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी तिने तक्रारी पुढे जाऊ दिल्या नाहीत. आणि तिसरा आरोप की तिने धर्मांतरासाठी महिलांवर दबाव आणला. ती स्वतः पीडित महिलांना इस्लामिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी, नमाज अदा करण्यासाठी आणि ठराविक पद्धतीने कपडे घालण्यासाठी भाग पाडायची. पीडितांच्या म्हणण्यानुसार निदा खानने तक्रारींना उत्तर देताना त्यांना म्हटलं की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा गोष्टी नॉर्मल आहेत. पीडित महिलांनी असा आरोप केलाय की टीम लीडर्स आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख यांनी त्यांना चांगला पगार, बढती किंवा नोकरीचं आमिष दाखवलं. त्यानंतर लैंगिक संबंधासाठी दबाव टाकणं, ब्लॅकमेल करणं आणि काही प्रकरणांमध्ये बलात्कार केल्याचे आरोप सुद्धा केले जात आहेत. त्यांच्यावर नमाज पठण, उपवास करणं, मांस खाणं आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कशा पद्धतीने या प्रकरणाकडे बघताय? तुमची या संदर्भातली मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.